लहान मुलांमध्ये पण ही लक्षणं दिसतात आणि ते बेंचवर बसलेत आणि काहीतरी क्लास चालू आहे आणि अचानक ते शून्यात बघायला लागतात. क्लास टीचरला वाटतं की कुठेतरी हा याचं दुसरीकडे तंद्री लागलेली आहे. पण जेव्हा हे वारंवार व्हायला लागतं त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा मुलगा कुठेतरी मागे पडतोय स्कूलमध्ये आणि मग शिक्षक म्हणतो की बघा तुमचा मुलगा आता अगोदर चांगला करायचा आता नाही करत आहे. आणि हे वारंवार ऍब्सेन्स जे एपिसोड्स येतात त्याच्यामुळे यांचा स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स खाली जातो. तर हाही एक एपिलेप्सीचा किंवा फिटचा प्रकार आहे की अचानक शून्यात बघायला लागतो. बिहेव्हिअरल अरेस्ट म्हणतो आम्ही त्याला, की तो बाकीच्या एन्व्हायरमेंट पासून डिस्कनेक्ट होऊन जातो आणि मग त्याला लिप स्मॅकिंग होऊ शकतं. म्हणजे तो ओठांवरती ओठ हे करतोय, कधी कधी हातांचे ऑटोमॅटिझम्स करतो आणि काही सेकंदांसाठीच हे होतं आणि मग तो पुन्हा नॉर्मल होतो आणि त्या पेशंटला हे आठवत नाही की मला असं काही झालं होतं. काही काही एपिलेप्सीच्या प्रकारामध्ये फक्त जर्क्स येतात, छोटे जर्क्स येतात लहान मुलांमध्ये, जे सकाळी सकाळी उठता उठता पेरेंट्सच्या निदर्शनास येतात की बाबा हा छोटे जर्क करतोय आणि मग नॉर्मल होतोय. त्याला मायोक्लोनिक जर्क्स म्हणतात.